नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अर्थात 6 मे ते 7 मे 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये कोणत्या वेळेला कुठे पावसाचा जोर, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। आज तारीख 6 मे 2024 तर आजपासून महाराष्ट्रात वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागात गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये 6 मे 2024 तर 7 मे 2024 या तारखेला कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात पावसाचा अंदाज कोणत्या वेळेला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तारखेनुसार। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला 6 मे 2024 या तारखेचा दुपारनंतरचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर दुपारनंतर पावसाची शक्यता ही दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस आणि वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। तर जबरदस्त पावसाचा अंदाजा भारताच्या पूर्व भागात राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, भुवनेश्वर, कांतामल, धनबाद, कोलकाता या भागामध्ये जबरदस्त अवकाळी पाऊस आणि गारपीटचा जोर दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया नाशिक जिल्ह्यापासून। तर नाशिक जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा अंदाजा दक्षिण आणि पश्चिम भाग वगळता नाशिकच्या इतर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार देखील बघायला मिळणार आहे। जसे नाशिक, देवळी, नागपूर, माळसाखरे, देवगाव, लासलगाव, पाटोदा, जोपूल या भागात मध्यम हलका राहील। मणी, डोडांबे, ओझर, कळवणलाई मध्यम स्वरूपात राहील। डोडांबे, चांदवड, देवळा, सौदाने या भागात जोरदार स्वरूपात राहील। मालेगाव, मालगाव, नांद्राणे, शेरळ तसेच अंजंग, निमशिवडी इकडे जोरदार स्वरूपात राहील। सटाणा, औटी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे अरबी, बोकरूड, बाबरे, परोळा, अंजंग, नवारी, धुळे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अंचाले, कुसुमे, चिंचखेड, साक्री, ब्याड, डोमकाई, टिटाणे, नंदुरबार जिल्ह्याचा परिसर, चिमटाणे, नांद्राणे या भागात जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। धुळे जिल्ह्याचा उत्तर परिसर, चिमटाणे, सिंदखेडा तसेच शिरपूर, सुले, सांगवी, सटरसेंग, गोडी, हिसाले, जाल्लोड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा, वाजेपूर, आव्हाड, हिरापोडा, आडगाव, यावल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। धरणगाव, रंडळ, परोळा, अंबळनेर जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, जानोरी, पाली स्टेशन इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बडगाव, पचरा, पाऊर, जामनेर, पोहडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। बडगाव, पाचोऱ्याच्या उत्तरेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव, मेंबे, साईगव्हाण, नांद्राणे, मालगाव मध्यम स्वरूपात राहील। अंबाला, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, विरामगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। तालवड, ममदापूरलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील। जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला, परभणी या जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर पावसाचा अंदाजा परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागात जरी, बोरी, जंतूर, मट्टा, परतूर, सेलू, आष्टी या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे नांदेड भागाला या जिल्ह्याच्या उत्तर भागात बसमत, अद्रापूर तसेच लगतचा परिसर बघितला असता तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी या भागात मध्यम हलका पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्यात दुपारनंतर हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव, माऊरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड, मालेगाव आणि महसूल, परतूर, मंगळुपीर, करचना, खेडा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील।
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगवलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। घाटबोरी, कुदनापूर आणि चिखली, केलवड, बुलढाणा, गिरडा जोरदार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। मोटाला, पिंपरी, गव्हाली आणि तसेच मलकापूर, दिघी, नांदुर्णा, बाबरगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। उत्तर भागामध्ये मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव जिल्ह्याचा काही परिसर, बुऱ्हाणपूर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, आमवारा, जळगाव, जामोद, पळसी तसेच अडर, बुद्रुक आणि तेलरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। बोरगाव, मंजू या भागात हलका पाऊस राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरलाई मध्यम स्वरूपात राहील। अंजनगाव, सोजी, अचलपूर तसेच चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, चिखलदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। अमरावती, पडनेरा, मोझारी, तळेगाव, धामणगाव रेल्वे, चांदूर तसेच पुलगाव, पलेगाव, नांदगाव, खंडेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे अरवी, वडोणा, लाडगड इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि दक्षिणेकडे जोर कमी राहील। जामनी, वर्धा, देवळी, कोल्हापूर तसेच वडनेर, हिंगणघाट, वाडकी, पुणे हलका मध्यम पाऊस वर्धा जिल्ह्याच्या या भागात राहील। तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, नेर, लाटकेट, दारवा, कलाम, जामोडा मध्यम हलका पाऊस या भागात राहील। उरी, जवाई, अर्णी, द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पांढरकवडा, घाटंजी, करंजीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसेच चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उमरेड, खैरगाव, भिवापूर, गोतंगाव, अडेल हलका पाऊस या भागात राहील। भंडारा, मौदा, चिखली, बर्डी, धर्मापुरी, असोली, कंधारी इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, टोरली, कमळेश्वर, उमरी, सावरनेर, पारशिवनी, वनेरागोटी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, टिळा, सांगझरी, गोरेगाव, आमगाव, सागरेटोळा, लांजी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर कमी पावसाची शक्यता आहे। चंद्रपूर, गडचिरोली या भागात पावसाचा अंदाज फारसा नाही। लातूर, बीड, नांदेड भागाला, परभणी तसेच धाराशिव, पुणे, अहमदनगर, दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा परिसर, कोकण विभाग या भागात अंशतः ढगाळीत राहील। पावसाचा जोर दुपारनंतर फारसा नाही। अहमदनगर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर फारसा नाही, पण पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी यवतमाळ, परभणी, अकोला, अमरावती, जळगाव, नाशिकचा परिसर आणि चंद्रपूरचा परिसर या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर 7 मे 2024च्या दरम्यान दुपारनंतर पावसाचा अंदाज कोणकोणत्या भागात बघायला मिळणार आहे। तर कोकण विभागातील मुंबई, पालघर या भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड भागाला आणि परभणी, हिंगोलीलाही हलका मध्यम पाऊस दुपारनंतर असणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात पावसाचा अंदाज राहील। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्रात फारसा नाही, मात्र चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।